मानदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी ताकद लावणार असा निर्धार शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना नेते पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक वाटचाल सुरू असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ही पक्षाची चांगली ताकद असल्याचे विजय चौगुले यांनी सांगितले। शनिवारी विजय चौगुले तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील नगरसेवक सुरेश बिल्हारे यांनी कोरेगाव तालुक्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या शिवसेना भवन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शिवसैनिक आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने विजय चौगुले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विजय चौगुले यांनी राजाभाऊ बर्गे यांच्याशी शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीबाबत सविस्तर चर्चा केली। सातारा ही माझी जन्मभूमी असून नवी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, मात्र सातारा जिल्ह्यातील माझे नाते कायमच जवळचे राहिले आहे। कोरेगावातही माझे संबंध चांगले आहेत। आपण सर्वजण एकत्रितपणे शिवसेनेच्या वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न करू असा विश्वास चौगुले यांनी व्यक्त केला। तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चितपणे ताकद देतील। आवश्यकता भासल्यास याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार होत असल्याचे सांगितले। युवा शक्ती मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत असून कोरेगाव शहरासह ग्रामीण भागात पानंद रस्ते मुर्मीकरणाची विविध कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यानंतर विजय चौगुले यांनी जळगाव रस्ता येथील प्रसिद्ध स्टोन क्रशर व्यावसायिक आणि शासकीय ठेकेदार अनिल फडतरे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी फडतरे कुटुंबीय तसेच मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विजय चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी वडार समाज बांधवांशी संवाद साधत समाजाच्या विविध प्रश्नावर आणि विषयावर चर्चा केली। एकंदरीत सातारा जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार विजय चौगुले यांनी व्यक्त केला। आगामी काळात कोरेगावसह सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी आपला कोरेगाव प्रतिनिधी सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे।